Take down this question that depends on the combination of three sets. Read the question carefully first. Question वाचा काय तो. In a class of 200 students who appeared certain examinations, 200 students आहेत, they have appeared for certain examinations. 35 students failed in CET, 40 in NEET failed us, and 40 in JEE. Okay, 20 failed in CET and NEET, 17 in NEET and JEE, 15 in CET and JEE, and 5 failed in all three examinations. Find how many students did not fail in any examination, and number 2, failed in NEET or JEE entrance. या प्रकारे हा क्वेश्चन आहे. क्वेश्चनचा अर्थ कळाला ते महत्त्वाचं आहे. यात नॉर्मली पास्टचे सेट वगैरे असतात बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये, इथं फेल्डचे दिलेत. स्टुडंट्स हू फेल्ड याचे नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल याला आपण व्हेन डायग्रामनी कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं आणि सॉल्व करायचं. आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळं लिहावं लागतं की ABC हे 3 सेट गृहीत धरायचे. A denote the set of students who failed in CET, B denote the set of students who failed in NEET, C denote the set of students who failed in JEE. असं गृहीत धरावं लागतं. त्यानुसार नोटेशनमध्ये त्याच्या प्रत्येकाचं मिनिंग लिहावं लागतं. तेही आपण बघूया प्रत्येकाचं मिनिंग कशा प्रकारे येईल ते. व्हेन डायग्राम्सचा यूज करून याला कसं सॉल्व करायचं, जे की आपल्याला ऑब्जेक्टिव्हसाठी जास्त युजफुल मेथड आहे. फर्स्ट ऑफ ऑल तीन सेट असलेली व्हेन डायग्राम आपल्याला काढावं लागेल. ABC. ओके, आता यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण डिनोट करू. लेट सर सेकंड काढलं. येस, सेकंडचा आन्सर काढलं. ओके ओके ओके. काय येत आहे? 63 स्टुडंट्स. 63. ओके, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल युनिव्हर्सल सेट आपण एक्स गृहीत धरू. आपण दोन्ही मेथडनी सॉल्व करणार आहे, व्हेन डायग्राम मेथडनी पण आणि नोटेशन मेथडनी पण. दोन्हीमध्ये डिफरन्स लक्षात घ्या कसा येतो ते. आधी आपण व्हेन डायग्रामने जर विचार केला, एकूण 200 स्टुडंट आहेत. सेट ए डिनोट set of students
किंवा ABC रिस्पेक्टिव्हलीच घेऊ आपण. ABC बी सेट ऑफ स्टुडंट्स फेल्ड इन. ए साठी समजा CET, बी साठी नीट आणि सी साठी JEE. किंवा तुम्ही कन्फ्युजन होऊ नये म्हणून CETचा सेट C ना डिनोट करायचा, नीटचा सेट N ना डिनोट करायचा, JEEचा सेट J ना डिनोट करायचा. याची नावं तुम्ही बदलू शकता. ओके. आता क्वेश्चनमध्ये दिलेली जी काही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला आधी व्हेन डायग्राममध्ये फिलअप करायची. ती कशी? आधी सगळ्यात पहिल्यांदा हा पोर्शन भरून घ्यायचा. हा पोर्शन म्हणजे काय? तर असे स्टुडंट की जे तीनही एक्झाममध्ये फेल्ड आहेत. दे आर फेल्ड इन CET ॲज वेल ॲज JEE ॲज वेल ॲज नीट. कारण हा तिन्ही मधला कॉमन पोर्शन आहे आपल्याला माहीत आहे. मग तीनही एक्झाममध्ये फेल असणारे स्टुडंट किती आहेत? 5. तो आकडा आपण इथे लिहिणार. आता ही स्टुडंटची संख्या आहे, रिजनचा नंबर नाही आहे. ओके. त्यानंतर ए म्हणजे CET, बी म्हणजे नीट आणि सी म्हणजे JEE. हे आपण इथेच लिहून ठेवू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. आता तिन्ही मधले कॉमन झाले की मग 2-2 मधले कॉमन घ्यायचे. नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन CET अँड नीट किती आहेत? 20. ओके. 20 स्टुडंट फेल्ड इन CET अँड नीट. आता लक्षात घ्या, CET अँड नीट म्हणजे ए आणि बी दोन्हीमध्ये कॉमन हा पूर्ण पोर्शन आहे. हा पण पोर्शन आहे आणि हा फाईन लिहिलेला जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे तो पण. ए आणि बी दोन्हीत कॉमन हा पूर्ण पोर्शन आहे. मग ए आणि बी मधला कॉमन म्हणजेच असे स्टुडंट की जे CET आणि नीट दोन्ही एक्झाममध्ये फेल आहेत. दोन्ही एक्झाममध्ये फेल स्टुडंट किती आहेत? CET आणि नीट या दोन एक्झाममध्ये फेल स्टुडंट किती आहेत? 20. बरोबर आहे. CET अँड नीट 20 फेल्ड इन CET अँड नीट. CET आणि नीटमध्ये फेल स्टुडंट्स किती आहेत? 20. बरोबर आहे. त्यापैकी 5 आपण लिहिले तिथे ऑलरेडी. म्हणजे राहिले किती? 20 मधून 5 गेले, शिल्लक किती राहिले? 15. इथे लिहायचे 15. लक्षात घ्या हे आकडे कसे भरायचे केअरफुली. एकूण CET आणि नीट या दोन्ही एक्झाममध्ये फेल स्टुडंट 20 आहेत. त्यातले हे 5 आपण आधीच लिहिलेत, कारण जे तिन्हीत फेल आहेत ते दोन्हीत फेल असणारच. बरोबर आहे. मग हे 5 इथे लिहिले. ही टोटल 20 यायला पाहिजे. क्लिअर. त्यानंतर बी आणि सी म्हणजे नीट अँड JEE. नीट अँड JEE मध्ये फेल किती आहेत? 17 इन नीट अँड JEE. मग नीट अँड JEE मध्ये 17 फेल आहेत. त्यातले 5 लिहिले की आपण ऑलरेडी. राहिले किती? 12. ते 12 इथे येणार. ओके. गॉट दिस? येस. त्यानंतर CET आणि JEE ए आणि सी मध्ये कॉमन
असे स्टुडंट जे CET आणि JEE दोन एक्झाममध्ये फेल आहेत 15. किती आहेत 15 इन CET अँड JEE. त्या 15 पैकी 5 लिहिले आपण, राहिले किती 10. 10. 10. ओके, आधी तिन्हीत कॉमन, मग 2-2 मध्ये कॉमन, आणि आता एक एकट्याचे. असं उलट जावं लागतं याच्यामध्ये व्हेन डायग्राममध्ये. ओके, आता एक एकट्याचे पाहत असताना पहिल्यांदा सेट ए म्हणजे CET. CET मध्ये फेल्ड स्टुडंट्स किती आहेत 35. 35. बरोबर आहे. CET मध्ये फेल असणारे स्टुडंट किती आहेत 35 आहेत. पैकी आता हे 15, हे 5 आणि हे 10 हे तिन्ही पार्ट ए या सर्कलमध्ये आहेत. बरोबर आहे का? हो. म्हणजे 15 + 5 म्हणजे 20 आणि 20 + 10 म्हणजे 30. 35 पैकी 30 तर लिहिलेत आपण, शिल्लक किती राहिले 5. 5 ओनली. इथे फक्त 5 लिहायचे. CET 35 म्हणजे इथे 35 येणार नाही आहेत. तर ए या सर्कलमधली पूर्ण टोटल 35 यायला पाहिजे. बघा टोटल 35 येते का 5 + 15 + 5 + 10. बरोबर आहे. Yes. इथं काम संपलं. आता बी म्हणजे नीट. नीटमध्ये किती फेल्ड आहेत 40. 40. नीटमध्ये 40 फेल्ड आहेत 40. सेट बी मध्ये किती लिहिलेत आपण आत्तापर्यंत 15 + 5 20, 20 + 12 20 + 12 32. 32. म्हणजे 32. शिल्लक किती राहिले टोटल 40 यायला पाहिजे त्यांची, कारण नीट मध्ये फेल झालेले 40 स्टुडंट आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा सेट जेईचा. जेई मध्ये फेल्ड किती स्टुडंट आहेत 40. 40चे आहेत. त्यातले किती लिहिलेत आपण 10 + 5 15. 27. 15 + 12 म्हणजे 27. 40 मधून 27 गेले, किती राहिले 30. 10. 13. ओके, 7 रिजन मधल्या सगळ्या व्हॅल्यू आपण लिहिल्या. ओके, आता काय करायचं, या प्रत्येक रिजन मधला जो नंबर आहे त्या 7ही नंबरचं ॲडिशन करायचं. म्हणजे पहिला हा आहे 5 + 15 + 5 16 + pages, sir. 10 + 8 + 12 + 13. या 7ही रिजन मधल्या सगळ्या नंबर्सचं ॲडिशन करायचं. 5 15 5 10 8 12 13. किती येत आहे बरं ॲडिशन 68. 68. बरोबर आहे का? हो. हो. 68. काय करायचं, कुठला तरी एक सर्कल पकडायचं
समजा आता बी हा सर्कल, बी म्हणजे नीट किती आहेत 40 आहेत, यांचं तर ॲडिशन 40 आहेच आहे, उरलेले 3 त्यामध्ये फक्त ॲड करायचे, बरोबर. 68 आहेत, पण एकूण स्टुडंट तर 200 आहेत. त्यातले इथे 68च आले, बाकीचे कुठे जाणार? बाकीचे कुठे जाणार? ते काही परीक्षेत फेल नाही झाले. या तिन्ही सर्कलच्या बाहेर, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये जाणार. तिन्ही सर्कलच्या बाहेर म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये किती जण आहेत असे स्टुडंट? 132. 200 मायनस 68, 132. आता एकदा सगळे आकडे भरले की मग नंतर आता कुठलाही क्वेश्चन विचारू देत, कुठलीही व्हॅल्यू विचारू देत. आता बघूया विचारलेल्या व्हॅल्यूज काय काय आहेत ते. हाऊ मेनी स्टुडंट डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन? किती आहेत बरं? 132. एकाही एक्झाममध्ये फेल नाही आहेत असे किती आहेत? 132. कारण हे सगळे फेल झालेल्यांचे सेट आहेत, बरोबर आहे. हे CET मध्ये फेल झालेले, नीटमध्ये फेल झालेले, JEE मध्ये फेल झालेले, हे जे आहेत हे किमान एका तरी एक्झाममध्ये फेल आहेत. पण हे 132 जे ते एकाही एक्झाममध्ये फेल नाहीत. सो नंबर ऑफ स्टुडंट हू डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन किती आलं? 132. ओके. नंबर 2, फेल्ड इन नीट और JEE. तर नीट और JEE म्हटलंय म्हणजे नीटचं सर्कल B आणि JEEचं सर्कल C. त्या B आणि C चं युनियन घ्यायचे. ऑर म्हटलंय म्हणजे युनियन. मग हे दोन सर्कल मधले जेवढे आहेत तेवढ्यांचं ॲडिशन करायचं. म्हणजे हा 8 प्लस 15 प्लस 5 प्लस 10 प्लस 13 प्लस 12, किंवा तिघांच्या युनियनमधून फक्त हा 5 काढून टाकला तर दोघांचं युनियन येत आहे की नाही? बरोबर आहे का? या तिघांचं युनियनमध्ये 68 आहेत, त्यातला फक्त हा 5च घ्यायचा नाही आहे. बाकीच्यांचं ॲडिशन किती येणार? 63. पहिल्याचा आन्सर 132, दुसऱ्याचा आन्सर 63. आता कुठलाही फॉर्म्युलानुसार पण येतं ना काढायला? हा, फॉर्म्युलानुसार काढू ना. फॉर्म्युलानुसार तर येतच. B युनियन C, N ऑफ B प्लस N ऑफ C मायनस N ऑफ B इंटरसेक्शन C. N ऑफ B नीट हे 40, N ऑफ C हे 40, 40 प्लस 40 आणि मायनस नीट आणि JEE दोन एक्झाममध्ये फेल्ड किती स्टुडंट आहेत? 17 मायनस 17 इक्वल टू 63. फॉर्म्युलानुसार तिचे दोन सेटचं लॉजिक वापरलं आपण. येते लक्षात? आधी डायग्राम काढा, क्वेश्चन लिहा. आपण क्वेश्चन फक्त हे करू नका, वाचू नका, क्वेश्चन लिहा, डायग्राम काढा, मग आपण त्याला नोटेशननुसार विचार करू. कारण की बऱ्याच फक्त एवढंच विचारलेलं नाही असलं जरी क्वेश्चनमध्ये, तर आपल्याला अजून काही पॉईंट्स याच्यावरती डिस्कस करायचे आहेत. आधी हे क्वेश्चन आणि डायग्राम लिहून घ्या. आता एक एक व्हॅल्यू याच्यामध्ये 1 बाय 1 आधी मी विचारतो ती मला सांगायची तुम्ही. हाऊ मेनी स्टुडंट्स
are failed in only CET? 5. 5. 5. Okay. How many students are failed in only JEE? 13. 30. 13. And how many students are failed in only NEET? 8. 8. Then how many students are failed in exactly one examination? How many students are failed in exactly one examination? 26. Yes. 26. Exactly one examination म्हणजे 8 plus 5 plus 13. 26. Okay. How many students are failed in exactly 2 examinations? Exactly 2. 37. 37. कसे? 15 15 plus 10 plus 2. plus 12. एक्झॅक्टली 2 म्हटलंय, त्याच्यामुळे हा 5 पण येणार नाही. Yes. बरोबर आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर फेल्ड इन CET अँड NEET बट नॉट इन JEE? 15. फेल्ड इन CET अँड NEET बट नॉट इन JEE? Yes. 28. 28. CET and NEET but not in JEE. Huh? 28. 28. कसं 28? CET और NEET नाही म्हटलं मी, CET अँड NEET म्हटलंय. म्हणजे मला 15. A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C' पाहिजे. म्हणजे 15 sir. CET मध्ये फेल्ड आहेत, NEET मध्येही फेल्ड आहेत, पण JEE मध्ये फेल नाहीत. म्हणजे किती स्टुडंट आहेत? 15. येते लक्षात? अशा प्रकारे कसंही कोणतेही क्वेश्चनचं कॉम्बिनेशन विचारलं तरीही ते आपल्याला सांगता येतं आन्सर. कारण एकदा हे सगळे आकडे सेपरेट झाले की मग त्या प्रत्येक रिजनवरून कुठले स्टुडंट पाहिजेत ते आपल्याला पटकन ॲड सबट्रॅक्ट करून कंबाईन करून घेता येतात. पण त्यासाठी त्या प्रत्येक रिजनचं काय मिनिंग आहे हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. हा पार्ट दोन्हीत कॉमन आहे, या म्हणजे या दोन्हीबद्दल सांगतोय. हा पार्ट तिन्हीत कॉमन आहे. ओके. आता याला नोटेशन फॉर्ममध्ये जर लिहायचं आणि कंप्लीट करायचं म्हटलं तर ते कसं होणार? विदाउट वेन डायग्राम. विदाउट वेन डायग्राम जर आपण गेलो याला तर काय होईल पहा. देर आर 200 स्टुडंट्स. लेट ABC घ्या किंवा CNJ बी द सेट ऑफ स्टुडंट्स. तुम्ही ABC पण घेऊ शकता. who failed in
CET, NEET and JEE respectively. Okay. त्यानंतर let X be the universal set of all students. Given that काय काय दिलेलं आहे आपल्याला ते नोटेशनमध्ये लिहायचं आता एक एक व्हॅल्यू. एन ऑफ एक्स युनिव्हर्सलचे एकूण स्टुडंट 200 बरोबर. एन ऑफ सी म्हणजे CET मध्ये फेल झालेले स्टुडंट 35. एन ऑफ एन नीटमध्ये फेल झालेले स्टुडंट्स 40. एन ऑफ जे JEE मध्ये फेल झालेले स्टुडंट 40. एन ऑफ सी इंटरसेक्शन एन 20. CET आणि नीटमध्ये फेल्ड 20. एन ऑफ एन इंटरसेक्शन जे 17. 17. एन ऑफ सी इंटरसेक्शन जे 15. आणि एन ऑफ सी इंटरसेक्शन एन इंटरसेक्शन जे 5. 5. हे प्रत्येकाचं नोटेशन आपण लिहिलं. आता आपल्याला विचारलंय हू डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन. एकाही एक्झाममध्ये फेल नाहीत म्हणजे ते CETत फेल नाहीत, नीटमध्येही फेल नाहीत, JEEत पण फेल नाहीत असे स्टुडंट विचारले आहेत. पण त्यासाठी आपल्याला आधी असे स्टुडंट शोधावे लागतील जे किमान एका तरी एक्झाममध्ये फेल आहेत. म्हणजे आपल्याला फाइंड करावं लागेल एन ऑफ सी युनियन एन युनियन जे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन ऑफ ए युनियन बी युनियन सीचा. काय एन ऑफ ए युनियन बी युनियन सीचा फॉर्म्युला? ए युनियन बी युनियन सीचा फॉर्म्युला काय? n of c plus n of n plus n of j minus n of c intersection n minus n of n intersection j minus n of c intersection j plus n of c intersection n is intersection j. आधी प्रत्येकाचे सेपरेट एन ऑफ सी प्लस एन ऑफ एन प्लस एन ऑफ जे मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन एन मायनस एन ऑफ एन इंटरसेक्शन जे मायनस एन ऑफ सी इंटरसेक्शन जे आणि प्लस एन ऑफ सी इंटरसेक्शन एन इंटरसेक्शन जे. सगळ्याच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि ॲडिशन सबट्रॅक्शन. काय होईल व्हॅल्यू टाकल्यानंतर? एन ऑफ सी 35. 35 प्लस 40 प्लस 40 मायनस 20 मायनस 17 मायनस 15 आणि प्लस 5. बरोबर आहे. व्हॅल्यूज बघा चेक करून.
35, 40, 40, 20, 17, 15, 5 सलग व्हॅल्यू टाकल्यात. देताना सुद्धा क्रम तोच दिलेला आहे क्वेश्चनमध्ये, स्ट्रेट वे क्वेश्चन आहे. 35 प्लस 5 40 प्लस 40 प्लस 40 म्हणजे तो होईल 120. पॉझिटिव्ह आले सगळे ॲड केले. आणि आता निगेटिव्ह आले, या तिन्हीचे ॲडिशन 20, 17, 15 काय येत आहे? 52 आणि 120 मायनस 52 68. 68. 68 आला का युनियन 68? हो. पण हे झाले नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. हे जे झाले ते हू फेल्ड इन ॲट लिस्ट वन सब्जेक्ट आपल्याला विचारलं आहे, हू डिड नॉट फेल्ड इन एनी एक्झामिनेशन. आता यामध्ये पुढे काय होईल? therefore number of students failed in at least one exam equal to n of C union n union J equal to 68. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे फर्स्ट पार्ट, नंबर ऑफ स्टुडंट्स हू डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन आर एन ऑफ C युनियन N युनियन J याचा कॉम्प्लिमेंट. हे आहेत किमान एका तरी एक्झाममध्ये फेल. आपल्याला पाहिजेत काही एक्झाममध्ये फेल नको आहेत, म्हणजे त्याच्या कॉम्प्लिमेंट. कुणाचाही कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं तर युनिव्हर्सलमधून मायनस करायचं, म्हणजेच इक्वल टू n ऑफ x माइनस n ऑफ C युनियन N युनियन J. n ऑफ x किती आहे? 200 आणि 200 मायनस 68 इक्वल टू आला 132. हे होईल नोटेशन फॉर्ममध्ये. हे नोटेशन फॉर्ममध्ये रायटिंग वर्क खूप जास्त येतं अननेसेसरी. आता ते इथं सरळ एवढी व्हॅल्यू विचारत पण ठीक आहे, पण जर काही ट्विस्टेड व्हॅल्यू असतील, 2 सब्जेक्टमध्ये पास 2 सब्जेक्टमध्ये फेल वगैरे असं, तर अशा ठिकाणी फॉर्म्युलेशननी खूप डिफिकल्ट जातं. त्यापेक्षा व्हेन डायग्राम हा सगळ्यात इफेक्टिव्ह वे यामध्ये आहे. आता यातला सेकंड पार्ट काय विचारला आहे? सेकंड पार्ट, number of students failed in NEET or JEE. नीट और जेई म्हणजेच n ऑफ
एन युनियन जे विचारलाय, मग याला आपला 2 सेटचा युनियनचा फॉर्म्युला. ऑर म्हणजे युनियन. एन ऑफ एन युनियन जे म्हणजेच एन ऑफ एन प्लस एन ऑफ जे मायनस एन ऑफ एन इंटरसेक्शन जे. आणि या सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. एन ऑफ एन काय, एन ऑफ एन 40 प्लस 40 80 आणि 80 मायनस 17 63. बरोबर आहे. फोर्टी प्लस 40 मायनस 17 इक्वल टू 63. हे विदाउट वेन डायग्राम सोल्युशन झालं. वेळ तेवढाच लागतो, कदाचित याच्यामध्ये जास्त रायटिंगमध्ये वेळ जातो, काही वेळा कन्सेप्टमध्ये गडबड होऊन जाते. गॉट दिस. पण हे पण लिहिलेलं असू द्या की डिस्क्रिप्टिव्ह वे कसा असतो ते. टेक डाऊन नेक्स्ट वन. In a hostel, 25 students take tea, 20 students take coffee, 15 students take milk. Ten students take both tea and coffee. 8 students take both milk and coffee. None of them take tea and milk both. None of them take tea and milk both. And everyone takes at least one beverage. Find the total number of students in the hostel. आता इथे व्हेन डायग्राम. यामध्ये एव्हरीवन टेक्स ॲटलिस्ट वन बिवरेज म्हणजे प्रत्येक जण या 3 पैकी काही ना काहीतरी घेतोच. याचा अर्थ युनिव्हर्सल सेटमध्ये एकही एलिमेंट नाही आहे. ओके, प्रत्येक जण 3 पैकी किमान एक तरी बिवरेज घेतो असं सांगितलंय. म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये एकही एलिमेंट नाही अदर दॅन दीज 3. युनिव्हर्सलमध्येच हे बाकी सगळे, पण ह्या तिन्ही सर्कलच्या बाहेर एकही एलिमेंट नाही. आता आपल्याला समजा आपण गृहीत धरू सेट ए म्हणजे टी, सेट बी म्हणजे मिल्क, आणि सी म्हणजे कॉफी असं गृहीत धरू. व्हेन डायग्राममध्ये व्हॅल्यूज लिहायचे आहेत. आधी आपण
तिन्ही बेवरेज घेणारे किती लोक आहेत ते यामध्ये लिहिणार. किती जण आहेत असे स्टुडंट? दे टेक्स ऑल द 3 बेवरेजेस, टी, मिल्क ॲज वेल ॲज कॉफी. येस. क्वेश्चन वाचा नीट एकदा परत आणि सांगा. हाऊ मेनी स्टुडंट्स टेक ऑल द 3 बेवरेजेस? 0. एक पण नाही. 0. कारण इथे सांगितलंय नन ऑफ देम टेक टी अँड मिल्क बोथ. असा एकही स्टुडंट नाही तो चहा आणि दूध दोन्ही पण घेतो. मग जर हे दोन घेणाराच नसेल तर तिन्ही घेणारा असेल का एखादा? नाही. नॉट. बरोबर आहे. टी अँड मिल्क बोथ घेणाराच नाहीये तर टी, मिल्क अँड कॉफी तिन्ही घेणारा असेल का एखादा? म्हणजे ही संख्या 0 आहे. ओके. तर टी अँड मिल्क 0च आहे. 3चे कॉमन झाले, आता दोन्हीचे कॉमन. टी अँड मिल्क बोथ एक काही नाही म्हणजे इथे 0 आला. टी अँड कॉफी किती जण आहेत? 10. 10. टी अँड कॉफी 10 स्टुडंट टेक बोथ टी अँड कॉफी. मग टी अँड कॉफीवाले 10. आता हे तर 0 झाले त्यामुळे इथं 10 येणार. नॉर्मली आपण काय करत असतो, ही संख्या मायनस करत असतो बोथमधून, पण तो 0 आहे. त्यानंतर मिल्क अँड कॉफी घेणारे किती आहेत? 8. 8. तिन्हीतले कॉमन झाले, दोन्हीतले कॉमन झाले. आता सिंगल 25 स्टुडंट्स टेक टी. टी घेणारे किती आहेत? 25. त्यातले हे -10. येस 10 + 0 + 0 म्हणजे 10. हे 10 गेले. 25 - 10 म्हणजे किती राहिले? 15. 15. ओके. त्यानंतर कॉफी घेणारे किती स्टुडंट आहेत? 20. त्यातले किती लिहिलेत? हे 10 लिहिले आणि 8 पण लिहिले. हे 8 पण आहेत ना कॉफीमध्ये, बरोबर आहे. म्हणजे Yes. किती राहिले शिल्लक? 2. ओनली 2. बरोबर. कारण या सगळ्यांचं ॲडिशन 20 यायला पाहिजे. आणि मिल्क घेणारे किती जण आहेत? 15. त्यातले 8 झाले. 8 + 0 + 0. 15 मधून 8 गेले, किती राहिले? 7. 7. आणि मग आता विचारलंय काय? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन द हॉस्टेल. या सगळ्या आकड्यांची बेरीज करायची फक्त. 42 आले. बरोबर आहे. हे 0 0 0 तर काय घ्यायची गरज नाही. 42. 15 + 10 + 7 + 8 + 2 किती? 42. 42. So there are 42 students in the hostel. Okay. लक्षात आलं? हो सर. हो सर. आता हे लिहिलं तर नाहीये, लक्षात घ्या.
डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहिलेलं असतं, त्यामुळे ते परत वाचायला चान्स आहे. हे वाचायला चान्स नाही आहे, हे नुसते आकडे बघून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे हे आकडे कसे भरलेले आहेत. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले की याला परत गरज नाही बघायची सुद्धा. त्यामुळं याच्यावरती आपण स्वतः वर्किंग करायचं. हे जे एक्झाम्पल आहेत हे आकडे स्वतः इंडिपेंडंटली फिलअप करून बघायचे. ओके. सर